वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही तर बघितलंच की अगोदरच्या व्लॉगमध्ये की सकाळी 11 वाजता रोहिणी दीपक दाजी गोलू पोहोचले होते। त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं आणि ते सरप्राईज मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं। तर इथं आता संध्याकाळी चुलीवर मटण बनवायचं होतं, तर म्हटलं भाकरी आतमध्येच बनवून घेऊया, कारण मटण शिजेपर्यंत खूप वेळ जाणार होता आणि म्हणून मग आतमध्येच भाकरी असं आवरून घ्यावं म्हटलं, म्हणून मी इथं मक्याची भाकरी करत होते। तोपर्यंत रोहिणीने इकडं मटणाला खोबरं वगैरे जे लागणार होतं, लसूण वगैरे बारीक करायचं, तर ती तिकडं बारीक करून घ्यायला लागली। अहो नाही, एक कागद होता। तसं काय करायचं नाही, कुठं पण वायराही असते ना। म्हणजे काढू पिठू काय लावली काय तर ह्याला कशाला नव्हती ते काय कागदाला आजी आजी त्या कागदाला लावलेलं व्हायचं। आणि भाकरी बनवून मी बाहेर आले होते, म्हटलं मटण तोपर्यंत शिजायला टाकू, तर मुलांसाठी थोडीशी चपाती बनवायची होती, तर मग रोहिणी लागली चपाती बनवायला आतमध्ये। मग तोपर्यंत मी म्हटलं मटण शिजायला टाकूया, मग परत रोहिणी येईल, मग बाहेर बसू गप्पा मारत म्हणलं निवांत। आणि 4:30 वाजता बाहेर चूल पेटवली होती, थोडीशी हवा सुटली होती, त्याच्यामुळे असं झालं होतं की सगळा जो जाळ आणि धूर आहे तो सगळा माझ्या असं म्हणजे तोंडाकडेच येत होता, असं मला डोळेच नाही उघडता येत नव्हते। आणि इथं बघू शकता, हे बघा मटण टाकलेलं आहे शिजायला, हलवते आता मस्त असं। म्हटलं रोहिणी आता लई दिवसानंतर खाणार होती, त्याच्यामुळे आजचा स्पेशल बेत तिच्यासाठीच होता, कारण जवळजवळ 5-6 महिन्यानंतर ती आज मटण खाणार होती। आणि इथं बघू शकताय तुम्ही, रोहिणी आतला आवरून बाहेर आलेली बघा। दिवस असं पूर्ण मावळलेला आहे, 6 वाजून गेलेले आहेत आत्ता। आणि मग काय इथं आता मुलं इकडे खेळायला लागलेत, त्यांचा खेळ चालू आहे, आणि मग मी इकडे बसले मटण शिजवत। काय आता बनवायचं एकदम कट्टवाले रस्सा, चुलीवरचा गावरान एकदम मटण वगैरे, बाहेरच आज जेवण वगैरे करायचं। मला तर दिसेना धुरामुळं ताटले जड आहेत या। राहते बाकीच शिवसेना। आणि नाही म्हणलं तर 1-1.5 तास वर होऊन गेला होता मटण शिजायला, तर अंधार पूर्णपणे पडलेला आहे। आणि इथं बघू शकताय बघा, आता मी जवळून दाखवते तुम्हाला। दूर येतो नाही जास्त। घे जवळ घे। अयो काय आणलं एवढं? पेन आणलेत, पेन। हा शिजलंय का? ओय हा मौसच शिजलंय ना, नमक कमी वाटतंय का थोडं? मी म्हणलं पुन्हा आपण पाणी ओतलेलं आहे ना, लागतंय का थोडं टाकायला लागतंय? तोंड धरल पुन्हा वाटतंय मग टाकलं। चला वळीन बसा माग सरकून। दिदा काय ग, आज तुला अजून दिलं नाही का? खातोय मोठा झालाय। मोठं ताट दिलंय आज करायचं खायला कॅमेरा
कमी करत चावायचं हळूहळू. आयुष छान आहे पीस. आणि इथं तुम्ही बघितलंच आता की बाहेर मस्त असं चुलीवर आम्ही मटण बनवलं होतं गावरान आणि भाकरी असं मस्त बेत होता. सगळ्यांनी असं मस्त मोकळ्या अंगणात बसून जेवण केलं आणि आता म्हटलं बाहेरच भांडी वगैरे घासून घेऊया मोकळ्या अंगाने. कारण घरात आतमध्ये कसं होतं की ज्यावेळेस आपण स्वयंपाक बनवतो जेवण वगैरे करतो आणि परत जेवण झाल्यानंतर उरलेली भांडी नाही धुवा वाटत उभारून जाऊन. त्याच्यापेक्षा बाहेर असं बरं वाटतं मोकळ्या अंगानं निवांत असं. तर मस्त असं जेवण वगैरे झालेलं आहे आणि हे अजून एक 2-3 दिवस तुम्हाला ब्लॉग आपले छोटेसेच पाहायला भेटतील. त्याच्यानंतर तुम्हाला मोठे ब्लॉग पाहायला भेटतील. सध्या खूप जास्त धावपळ आहे कशासाठी ते तुम्हाला लवकरच समजेल. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.